Hello friends and welcome to our new session of English class. मी मानसी तुमचं आजच्या सेशन मध्ये स्वागत करते. आज आपण आपली जी पोयम होती अ टीनेजर्स प्रेयर ह्याच्यात ज्या गोष्टी काही महत्त्वाच्या राहिलेल्या होत्या त्या आपण समजू आणि हा कन्क्लुडिंग पार्ट राहिले तुमच्या या सेशनचा. तर चला वाचू आणि समजू या काही गोष्टी. तर जसं की तुम्हाला लक्षात असेल आपण आपल्या लास्ट सेशन मध्ये हे जे इंग्लिश वर्कशॉप होतं हे स्टार्ट करून दिलं होतं आणि हे फिलअप्स होते ह्यांनाही आपण करून चुकलो होतो. तर आज आपण याचे पुढचे जे एक्सरसाइजेस आहेत त्यांना आपण पाहूया. सेकंड नंबर मध्ये आहे फाइंड अँड राईट द पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. तर ह्याच्यात तुम्हाला हे जे रायमिंग वर्ड्स आहेत पोएमचे ते लिहायचे आहेत. तुम्ही लास्ट सेशन मध्ये मी तुम्हाला नीट प्रकारे सांगितलं होतं की रायमिंग वर्ड्स काय असतात. एकदा आपण परत बघूया त्यांना आणि त्याच्या आधी जे नंबर 3 आहे त्याला पण बघून घ्या. व्हॉट इज द राईम स्कीम ऑफ द पोएम. मी तुम्हाला राईम स्कीम सुद्धा लास्ट सेशन मध्ये समजवली होती की कशी बघतात. चूज द करेक्ट वन फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन्स AABB, ABCD, ABCB किंवा ABBA. तर ह्याच्यातनं कोणची रायमिंग स्कीम सही राहिले हे पण आपण बघूया. तर सर्वात आधी आपण रायमिंग वर्ड्सच्या बाबतीत बघू. ह्याच्यात किती रायमिंग वर्ड्स आहेत. मेक, टेक, सक्सेस, डिस्ट्रेस, सी, मी, वे, डे आणि सी, मी परत से आलं. तर अशा प्रकारे हे रायमिंग वर्ड्स आहेत हे जे तुम्हाला लिहायचे आहेत. त्याच्या अलावा ह्याचं जे रायमिंग स्कीम आहे ती काय आहे मी परत एकदा आठवण करून देते तुम्हाला. लाईफ जे लास्ट वर्ड असतो ते बघायचा असतो आपल्याला. लाईफ ए हे ज्या ह्याच्यात आहे लाईफ तर ए. ह्याच्यात लास्ट वर्ड सक्सेस आहे तर बी. सेकंड लाईन आहे चुकी तर बी. थर्ड लाईन मध्ये काय आहे रोड तर रोड पण या दोन्हीशी मॅच नाही करत तर हे सी. आणि मग डिस्ट्रेस तर हे सक्सेस शी मॅच करतं तर ही सक्सेस मध्ये कोणची लाईन होती बी तर इथे काय येईल बी. तर ए बी सी बी दिस इज द राईम स्कीम ऑफ दिस पोएम. तर इथे तुम्ही काय कोणत्या ऑप्शन वरती सही कराले ए बी सी बी आणि जे रायमिंग वर्ड्स मी तुम्हाला सांगितले ते तुम्ही ह्याच्यात लिहा. नेक्स्ट तुमचा क्वेश्चन आहे मॅच द लाईन्स इन कॉलम ए विथ द फिगर्स ऑफ स्पीच इन कॉलम बी. फिगर्स ऑफ स्पीच तुम्ही वाचले असाल लास्ट क्लासमध्ये त्यांना आपण इथे परत एकदा बघून घेऊ. डिसिजन्स आय मस्ट मेक हा कोणता फिगर ऑफ स्पीच झाला. एपोस्ट्रॉफी, इन्व्हर्जन, मेटाफर किंवा एलिट्रेशन. तर हा झाला इन्व्हर्जन. कारण की इन्व्हर्जन मध्ये काय असतं जो वर्डचा ऑर्डर असतो त्याला चेंज करून दिला जातो. आता हे जे सेंटेन्स आहे आपण याला नॉर्मली कसं बोलू. आय मस्ट मेक डिसिजन्स आपण नॉर्मल याला असं बोलू. पण ह्याच्यात काय केलंय वर्ड ऑर्डर जो आहे तो चेंज करून दिला गेलाय. तर म्हणून इथे काय लिहिलंय डिसिजन्स आय मस्ट मेक. तर जेव्हा अशा टाईपचा काही सेंटेन्स असेल तर त्याच्यात काय होईल इन्व्हर्जन. ठीक आहे. तर फर्स्टचं बी हे राईट आन्सर आहे. सेकंड आहे प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. तर ह्याच्यात काय करतोय पोएट जो आहे तो लॉर्ड यांनी देवाशी बोलतोय. देवाशी डायरेक्टली बोलतोय तो. तर अशा प्रकारे जेव्हा आपण देवाशी बोलतो किंवा कोणत्या ऍबस्ट्रॅक्ट आयडियाशी ऍबस्ट्रॅक्ट थॉटशी बोलतोय आपण है ना. जसं की स्काय आहे तर स्कायशी बोलतोय आपण किंवा असं काही असतं तर ते काय असतं एपोस्ट्रॉफी. त्याला म्हणतात एपोस्ट्रॉफी. जे कोणतं ऍबस्ट्रॅक्ट आयडिया किंवा आपल्या समोर कोणी नाहीये कोणी ऍबसेंट व्यक्ती आहे तर त्याच्याशी जेव्हा बोलणं होतं ते डायरेक्ट 1 to 1 तर त्याला एपोस्ट्रॉफी म्हणतात. नेक्स्ट आहे ट्रॅव्हल डाऊन द डार्क अँड रोड. ह्याच्यामध्ये जो फिगर ऑफ स्पीच यूज झाला आहे तो आहे एलिटरेशन. ट्रॅव्हल डाऊन द डार्क अँड रोड कोणचा ह्याच्यात जो शब्द आहे तो परत आलाय डाऊन ड ड दोनदा डी आलाय. ट्रॅव्हल डाऊन ड आणि डार्क अँड ड ड असं दोनदा आलंय म्हणून त्याच्यात एलिटरेशन आहे. जर एकच अक्षर कोणचा परत परत येतोय तर त्याच्यात एलिटरेशन असतो. नेक्स्ट आहे आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. तर ह्याच्यात आहे मेटाफर. कारण की ह्याच्यात काय आहे आय कॅन चूज तर ह्याच्यात आपण तुलना करतोय कोणत्या दोन गोष्टींची तुलना करतोय पण बिना लाईक किंवा अशा टाईपचं शब्दाचा यूज करून त्याची तुलना चालली म्हणून हे मेटाफर आहे. आता बघा इथे लिहिलंय एलिटरेशन इज द अकरेन्स ऑफ द सेम साऊंड. म्हणजे की एलिटरेशन काय असतं अकरेन्स म्हणजे परत परत होणं ऑफ द सेम साऊंड एकच गोष्टीचं एकच साऊंडचं परत परत होणं ऍट द बिगिनिंग ऑफ वर्ड्स. आणि ह्याच्यात हे जरुरी आहे की जो वर्डचा पहिला अक्षर जो आहे तोच वर्ड असो. बिगिनिंग ऑफ वर्ड्स इन अ फ्रेज सेंटेन्स एटसेट्रा
कोणत्याही फ्रेज मध्ये, कोणत्या सेंटेन्स मध्ये असं असेल. सच एज दॅट लाईफ इज लिव्ड ॲट इट्स व्हेरी बेस्ट. त्याच्यात ल दोनदा आलं आणि फर्स्ट त्याचं अल्फाबेट एल आहे, तर म्हणून इथे पण एलिटरेशन होईल. फाइंड आउट मोर एक्झाम्पल्स ऑफ एलिटरेशन फ्रॉम अदर पोएम्स इन युअर बुक. अदर पोएम्स जे आणि तुमच्या बुकमध्ये अदर पोएम्स असतील त्याच्यानी पण हे तुम्ही हे एक्झाम्पल्स शोधू शकता. नेक्स्ट आहे एलिमेंट्स ऑफ प्लॅनिंग अँड इंटरव्ह्यू. हे ग्रुप ऍक्टिव्हिटी आहे. तुम्ही एक ग्रुप बनवा तुमच्या मुलांचा मुलींचा आणि ते हे ग्रुपमध्ये करायचं आहे. इंटरव्ह्यू कसा घेतला जातो ह्याच्यात हे सांगितलंय. फॉर्म ग्रुप्स अँड डिस्कस ईच एलिमेंट ऑफ प्लॅनिंग अँड इंटरव्ह्यू अँड प्रिपेअर नोट्स ऑन ईच एलिमेंट. तर ह्याच्यात तुम्हाला एक इंटरव्ह्यू प्लॅन करायचा आहे. तर हा एक बेसिक स्ट्रक्चर दिलाय की कसं असतं, फॉर्मॅट स्ट्रक्चर, की तो कसा इंटरव्ह्यू राहिले, कसला राहिले, साईज लेंथ हाऊ मच म्हणजे किती वेळाचा इंटरव्ह्यू राहिले, डूज अँड डोंट्स म्हणजे काय करायचं आणि काय नाही करायचं. त्याच्यात रूल्स अँड रेग्युलेशन्स राहतील की तुम्हाला काय रूल त्या इंटरव्ह्यू मध्ये ठेवायचे. ठीक आहे. आणि मग टाईप ऑफ क्वेश्चन्स कोणत्या टाईपचे राहतील. एक तर येस नो क्वेश्चन्स की सीधे सीधे येस किंवा नो हाच जवाब राहील ज्याचे तुम्ही इंटरव्ह्यू घेताय, किंवा WH टाईप क्वेश्चन्स असतात. व्हॉट, वेन, वेअर, विच अशा टाईपचे जे क्वेश्चन्स असतात त्यांना WH टाईप क्वेश्चन्स म्हणतात. तर असे टाईपचे क्वेश्चन तुम्ही बनवाल किंवा येस नो टाईपचे क्वेश्चन बनवाल. असे ही ग्रुप ऍक्टिव्हिटी आहे, ही तुम्ही आपल्या मित्रांबरोबर करा. नेक्स्ट जी एक्सरसाइज आहे पहा, प्रिपेअर अ सेट ऑफ 10 क्वेश्चन्स. ह्याच्यात तुम्हाला 10 क्वेश्चनचा सेट तयार करायचा आहे टू इंटरव्ह्यू एनी सक्सेसफुल टीनेजर. कोणा पण सक्सेसफुल टीनेजरचं तुम्हाला ह्याच्यात इंटरव्ह्यू घ्यायचंय. यू मे यूज द फॉलोइंग गाईडलाईन. आणि ह्याच्यात गाईडलाईन सुद्धा दिलेली आहे की हे कसं असलं पाहिजे. स्टँडर्ड टेम्पलेट फॉर कंडक्टिंग अन इंटरव्ह्यू. फॉर्मॅट, तर फॉर्मॅट कसा असेल हे तुम्हाला लक्ष ठेवायची गोष्ट आहे ह्याच्यामध्ये. फॉर्मॅट मध्ये पहा, सगळ्यात पहिले नेम ऑफ द इंटरव्ह्यूई. तुम्ही कुणाचं इंटरव्ह्यू घेताय, इंटरव्ह्यू म्हणजे ज्याचा तुम्ही इंटरव्ह्यू घेताय. ठीक आहे. नेम ऑफ द इंटरव्ह्युअर म्हणजे तुम्ही स्वतः आपलं नाव किंवा आणि कुणाचंही नाव XYZ कुणाचंही नाव लिहू शकताय. टॉपिक, तुमचा टॉपिक कोणचा आहे म्हणजे की जो व्यक्तीशी तुम्ही इंटरव्ह्यू करताय तो पर्सनल टॉपिक आहे किंवा रिसेंट, या तो स्पोर्ट्सशी संबंधित व्यक्ती आहे, बिझनेसमॅन आहे, कोणी म्युझिकशी, आर्टशी किंवा आणि काही पण होऊ शकतं. तर त्याचं टॉपिक लिहावं लागेल. व्हेन्यू म्हणजे कोणती जागा आहे, ती स्टुडिओ आहे कोणता, टीव्ही चॅनल आहे, ऑडिटोरियम, हॉल एक्सेट्रा. तर जिथे तुम्ही ते इंटरव्ह्यू कंडक्ट कराले ती जागा. डेट, टाइम, ड्युरेशन म्हणजे किती वेळाचा तो इंटरव्ह्यू राहील, लाईक हाफ एन आवर, 1 आवर किंवा 15 मिनिट्स काही पण होऊ शकतं याच्यात. टोटल 10 क्वेश्चन्स राहतील त्याच्यात. 10 क्वेश्चन्स मध्ये तुम्ही कसे क्वेश्चन ठेवाले, मिक्सअप ऑफ येस नो अँड WH क्वेश्चन म्हणजे दोन्ही तरीकेचे राहतील. ठीक आहे. प्लेस अ प्रॉपर बॅकग्राऊंड बिफोर एव्हरी क्वेश्चन. ठीक आहे. त्याचा बॅकग्राऊंड असला पाहिजे हर क्वेश्चनचा. कन्व्हर्सेशन शुड साऊंड लाईक अ रिअल इंटरव्ह्यू. खराचा इंटरव्ह्यू असा वाटला पाहिजे की खरोखरच आहे. अवॉइड व्हेरी पर्सनल क्वेश्चन. तुम्हाला इंटरव्ह्यू जेव्हा तुम्ही घेता तर कोणाशी पर्सनल क्वेश्चन नाही करत. अवॉइड व्हेरी कॅज्युअल, चीप अँड वल्गर लँग्वेज. लँग्वेज जी यूज करतात ती फार चांगली असली पाहिजे. ठीक आहे. अभद्र नसली पाहिजे. नेक्स्ट आहे रीड द पोएम. Write an appreciation of the poem in about 12 to 15 sentences with the help of the following points. तर हे पॉइंट्स यूज करून तुम्हाला ऍप्रिसिएशन लिहायचं आहे. टायटल ऑफ द पोएम, पोएट ऑफ द पोएम, राईम स्कीम, फेवरेट लाईन, पोएम मधलं कोणची लाईन तुमची फेवरेट आहे, थीम, सेंट्रल आयडिया. या पोएमचा सेंट्रल आयडिया काय होता, कशावरती ही पोएम लिहिली गेली आहे. फिगर्स ऑफ स्पीच जे यूज झाले आहेत. स्पेशल फीचर्स, ही कशा टाईपची पोएम आहे, टाईप ऑफ द पोएम, लँग्वेज कशी पोएमची, सपोज इझी आहे तर तुम्ही इझी लँग्वेज म्हणाले. स्टाईल, टोन, इम्प्लाइड मिनिंग एक्सेट्रा. तर हे सगळं तुम्ही ह्याच्यामध्ये लिहू शकता. वाय आय लाईक डिसलाईक द पोएम. तुम्हाला ही पोएम का आवडली किंवा का नाही आवडली हे सगळे तुम्ही ह्याच्यामध्ये लिहाले ऍप्रिसिएशन मध्ये. नेक्स्ट आहे कंपोज अ शॉर्ट प्रेयर इन इंग्लिश. इंग्लिशमध्ये एक शॉर्ट प्रेयर, छोटीशी प्रेयर तुम्हाला लिहायची आहे. तुम्ही याचा प्रयत्न करा लिहायचा. आस्किंग गॉड टू गाईड यू इन युअर टीनेज इयर्स, की तुम्हाला तुमच्या टीनेज इयर्स मध्ये ते गाईड करेल. लेटर यू कॅन इव्हन ट्राय टू मेक द लाईन्स राईम टू गिव्ह इट अ पोएटिक फॉर्म. ठीक आहे. तर त्याला तुम्ही नंतर एकदा लिहिल्यानंतर तुम्ही कोशिश करा, प्रयत्न करा की त्याला रायमिंग वर्ड्स पण देऊ शका. ह्याच्यानंतर हिची लास्ट ऍक्टिव्हिटी आहे तुमची ही बघा. ह्याच्यामध्ये आहे लुक अराउंड इन युअर विसिनिटी, युअर फॅमिली, फ्रेंड्स. तर तुम्हाला आपल्या चारो तरफ पाहायचंय, आसपास पाहायचंय, आपल्या फॅमिलीमध्ये, फ्रेंड्स, पडोस मध्ये आपल्या,
शेजारी, क्लासमेट्स मध्ये, आणि राईट अबाउट एनी 4 टीनेजर्स. असे 4 तुम्ही टीनेजर्सला पहा, 4 टीनेजर्सच्या बारेमध्ये लिहायचंय हु हॅव मेड अ नेम फॉर देमसेल्व्स, ज्यांनी आपल्याकरता नाव केलंय काही असं चांगलं काम करून या काही बाय डुईंग समथिंग एक्स्ट्रा ऑर्डिनरी, काहीतरी असं एक्स्ट्रा ऑर्डिनरी केलंय ज्याच्याने की त्यांचं खूप नाव झालंय. ठीक आहे, तर असं तुम्हाला एक त्याच्यात फॉर्मॅट दिलाय लिहायचंय. टीनेजर ग्रुप कोणत्या ग्रुपमध्ये घेतलंय? फॅमिली. तर फॅमिली लिहायचं, त्याचं नाव लिहायचं मुला मुलीचं, आणि त्यांनी कोणचं काम असं केलंय, कोणचं असं विशेष काम केलंय. असंच फ्रेंड्स मध्ये नेबर्स आणि क्लासमेट्स असं सगळ्यांमध्ये त्यांची नावं लिहून त्यांनी काय असे काम छान केले, हा टास्क तुम्हाला करायचा आहे, हा तुमचा होमवर्क आहे. तर अशा प्रकारे आपण हे नीट प्रकारे समजून घेतले आहेत. आता या गोष्टींना लिहायचं कसं आहे, आता आपण याला समजूया. तर आपण आपली एक्सरसाइज नीट प्रकारे सगळी समजून घेतली. आता यांना कसं लिहायचं ते तुम्ही नीट प्रकारे समजून घ्या. प्रिपेअर अ सेट ऑफ 10 क्वेश्चन्स फॉर एन इंटरव्ह्यू. हा जो क्वेश्चन होता, आता ह्याला बघा. सगळ्यात पहिले होतं नेम ऑफ द इंटरव्ह्यूई, म्हणजे तुम्ही ज्याचा इंटरव्ह्यू घेताय त्याचं नाव. तर आपण एक नाव लिहिलं इथे, मधुराव. तुम्ही आपल्या हिशोबी पण ह्याला मोल्ड करू शकताय, आपल्या हिशोबी याच्यात नावं लिहू शकताय. मी एक इमॅजिनरी ह्याच्यात इंटरव्ह्यूचं फॉर्मॅट दिलेलं आहे. नेम ऑफ द इंटरव्ह्युअर, की इंटरव्ह्यू घेतं कोण आहे, तर एक नाव जाऊन दिलं राजीव. टॉपिक म्युझिक. व्हेन्यू वाय टीव्ही चॅनल, हे एक असं इमॅजिनरी की कोणतं XYZ असतं तसं वाय टीव्ही चॅनल. डेट लिहून दिली आहे 28 डिसेंबर 2020. तुम्ही आपल्या हिशोबी कोणतीही डेट याच्यात लिहू शकता. टाइम 5 PM म्हणजे संध्याकाळचे 5 वाजता. ड्युरेशन हाफ एन आवर. ठीक आहे, की अर्ध्या तासाचा हा इंटरव्ह्यू राहील. तर हे सगळे याचे जे बेसिक कंटेंट आहेत हे सगळे आपण भरले. ह्याच्यानंतर बघा इंटरव्ह्यू क्वेश्चन्स, की कोणते जे क्वेश्चन्स आहेत आपण आता याच्यात ते बघा. कुड यू प्लीज टेल मी अबाउट युअर फॅमिली बॅकग्राऊंड, म्हणजे काय तुम्ही प्लीज सांगाले तुमचा फॅमिली जो बॅकग्राऊंड आहे, परिवाराच्या विषयात, की तुमचा परिवार कसा आहे, काय आहे. डिड युअर स्मॉल एज इफेक्ट युअर कॅरियर, काय तुमच्या स्मॉल एज म्हणजे तुम्ही लहान वयात काही अचीव्ह केलं की टीनेजरनी, लहान वयानी तुमच्या कॅरियरवरती काही इफेक्ट केला, काही चांगला किंवा वाईट कसंही, तर ह्याचा काय इफेक्ट झाला तुमच्या कॅरियरवरती. हु सपोर्टेड यू इन युअर व्हेंचर, हे जे तुम्ही करताय म्युझिकच्या क्षेत्रात, ते ह्याच्यात तुम्हाला कोणी सपोर्ट केलं. सपोर्ट सिस्टम बहुत जरुरी असतो, कारण की ह्याच्यात तुम्हाला कोणी पुढे आणलं, कोणी सपोर्ट केलं. हु वर युअर गुरुज अँड व्हॉट सॉर्ट ऑफ ट्रेनिंग डिड यू रिसीव्ह, म्हणजे तुमचे गुरु कोण होते आणि तुम्ही कशा प्रकारची ट्रेनिंग घेतली. व्हॉट इज युअर स्पेशालिटी इन सिंगिंग, तुम्ही गाणं म्हणता तर त्याच्यामध्ये तुमची स्पेशालिटी काय आहे. ठीक आहे, की कोणी काही म्हणतं, कोणी काही म्हणतं, कोणी पॉप म्हणतं, कोणी गझल म्हणतं. तर अशी तुमची जी आहे स्पेशालिटी काय, विशेषता काय आहे. विच वॉज युअर बेस्ट परफॉर्मन्स इन युअर लाईफ अकॉर्डिंग टू यू, तुमच्या हिशोबे आतापर्यंतची तुमच्या लाईफची बेस्ट परफॉर्मन्स काय आहे, कोणती आहे म्हणजे. ठीक आहे, की सगळ्यात चांगला सर्वोत्तम तुम्ही परफॉर्मन्स कोणता केला. व्हॉट आर द अवॉर्ड्स यू हॅव रिसिव्ड, तुम्हाला कोणते कोणते अवॉर्ड पुरस्कार मिळाले. व्हॉट आर युअर फ्युचर प्लॅन्स, पुढे तुम्ही तुमच्या लाईफमध्ये काय करणं चाहता. व्हॉट इज युअर ऍडवाइस टू यंग ऍस्पिरंट्स, तुमच्यासारखे जे अनेक नवीन आहे यंग लोक आहेत त्यांना तुम्ही काय ऍडवाइस देणं चाहताय, की ते लोकांना कसं राहिलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, ते काय करू शकतात. व्हॉट कॅन यू डू टू एनकरेज देम, आणि तुम्ही त्यांना एनकरेज करायला, पुढे यायला काय कराल, की तुमचं आपलं काय सहभागिता राहील या गोष्टीमध्ये. तर अशा प्रकारे हे 10 क्वेश्चनचा सेट मी तयार केला. तुम्ही तुमच्या हिशोबे, आपल्या हिशोबे नवीन आणि काही इमॅजिनरी करून आणि छानपैकी एक सेट ऑफ क्वेश्चन्स तयार करू शकता, याच्याहून वेगळा पण. आणि बाकी तुम्ही हे जे आहे ह्याला लिहा आपल्या कॉपीमध्ये. नेक्स्ट होतं अप्रिसिएशन ऑफ द पोएम. तर ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिले होतं टायटल, अ टीनेजर्स प्रेयर. पोएट जे मोर्स. राईम स्कीम ABCB. फेवरेट लाईन, आता फेवरेट लाईन कोणची आहे, जसं माझी फेवरेट लाईन आहे, दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. तर तुम्ही ही पण लिहू शकता, नाही तर तुम्हाला जी लाईन आवडते ती तुम्ही लिहू शकता. नेक्स्ट आहे थीम किंवा सेंट्रल आयडिया. द थीम ऑफ द पोएम इज अ टीनेजर्स डिलेमा अबाउट मेकिंग द राईट डिसिजन्स, म्हणजे टीनेजर जो आहे त्याचा जो कन्फ्युजन आहे तर त्याच्या बाबतीत आहे, की त्याला जे राईट किंवा रॉंग मध्ये राईट डिसिजन्स घ्यायचं, निर्णय घ्यायचा जो आहे, तर ती या पोएमची थीम आहे. द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ चॉईस फॉल्स फुल्ली ऑन हिम हर, तर या वेळेला टीनेज मध्ये त्याच्यावरती पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी असते की तो करेक्ट डिसिजन्स घे.
हिम हर लिहिलंय कारण की मुलगाही असू शकतो आणि मुलगी. अ रॉंग डिसिजन मे ruin द होल लाईफ. जर चुकीचा निर्णय आहे तर ते त्याची पूर्ण जिंदगी बर्बाद करेल. हेन्स द टीनेजर इन द पोएम प्रेज टू गॉड फॉर हिज हेल्प अँड गायडन्स. म्हणून जो टीनेजर आहे तो देवाला प्रे करतोय, प्रार्थना करतोय की तो त्याची मदत करे आणि त्याला गाईड करे, सपोर्ट करे. फिगर्स ऑफ स्पीच कोणते यूज झालेत? एपॉस्ट्रॉफी, मेटाफर, इन्व्हर्जन एक्सेट्रा. तुम्ही चाहा तर एखादंही नाव लिहू शकता आणि तुम्ही चाहा तर हे सगळे नावं लिहा. नाव वाय आय लाईक दिस पोएम? आय लाईक दिस पोएम बिकॉज ऑफ इट्स शिअर सिम्प्लिसिटी. की हे खूप सिम्पल आहे पोएम. देर आर नो डिफिकल्ट वर्ड्स इन इट. जर तुम्ही पोएम वाचली तर तुम्हाला कळेल की ही खूप सिम्पल पोएम आहे, डिफिकल्ट वर्ड्स काही जास्त नाही आहे ह्याच्यात. दिस हेल्प्स मी टू अंडरस्टँड इट फुली. त्यांनी मी पूर्णतया ही समजू शकतो. अंडरस्टँड म्हणजे समजणं. अ टीनेजर्स डिलेमा इज एक्सप्रेस्ड रायटेसली इन दिस पोएम. तर एक टीनेजरचा जो कन्फ्युजन असतो, त्याची जी चिंता असते, त्याला या पोएममध्ये खूप छान प्रकारे सांगितलं गेलं आहे. अशा प्रकारे आपण याची अप्रिसिएशन पाहिली. मग आज आपण शिकलो की ह्याच्यात क्वेश्चन आन्सर तुम्हाला आणि बाकी जितके इंटरव्ह्यू वगैरे कसे घ्यायचे आहेत, जर इंटरव्ह्यूचा फॉर्मॅट आला एक्झाम मध्ये तर तो कसा घ्यायचा आहे, त्याच्याबरोबरच अप्रिसिएशन पोएमची ही पण आपण शिकलो. तर आजचा हा सेशन इथेच संपतो. होप यू ऑल लाईक इट. गुड डे.